अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी। इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर। नमस्कार, अहमदनगरी चॅनलवर मी नगरचा प्रतिनिधी दीपक आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलोय ते म्हणजे नगरच्या कापड बाजारामध्ये आणि याच कापड बाजारामध्ये आपण पाहू शकता सगळीकडे महिलांची लगबग चालू आहे। आता सोमवारी रक्षाबंधन आहे आणि याच रक्षाबंधनाच्या निमित्ताने माता भगिनी आपल्या भावासाठी किंवा भाऊ आपल्या बहिणीसाठी छान छान गिफ्ट घेत असेल आणि हीच गर्दी चालू आहे। परंतु येथे मी फिरत असताना मला थोडंसं आश्चर्य वाटलं की इथे काही जे महिला भगिनी उभ्या आहेत त्यांच्या हातामध्ये पोस्टर्स आहेत आणि त्याच्यावर छान छान असं लिहिलेलं आहे। तर आपण त्यांनाच भेटून विचारूया की नक्की काय प्रकार आहे किंवा विषय काय आहे या संदर्भात। नमस्कार, मी विद्या घोरपडे। स्नेहालय सामाजिक संस्थेचा स्नेहाधार प्रकल्प आणि महिला पुनर्वसनासाठी जो काही कार्यक्रम चालला जातो स्नेहाधार, त्याची व्यवस्थापिका म्हणून काम करते। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की तुम्ही आजूबाजूला गर्दी बघून कळतच ती चावल लागलीच की रक्षाबंधन आलं आहे आणि रक्षाबंधनानिमित्त खरेदी आता चालू झाली आहे। नक्कीच भावाकडनं हक्काने गिफ्ट घेणं हे महिलेची आवड असते आणि ती घेते, भावालाही आनंद वाटतो, वर्षातनं एकदा द्यायचं आहे। पण सध्याची परिस्थिती बघता की हे गरजेचं आहे की तुम्ही कुठलेही बहुमूल्य गिफ्ट देण्यापेक्षा जसं याच्यावर लिहिलेलं आहे की सगळ्यात बहुमूल्य गिफ्ट म्हणजे सन्मान आहे आणि तो फक्त भावानेच बहिणीला नाही तर आपल्या प्रत्येक सामाजिक नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक पुरुषाने एका स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, एक अनुकूलतेचे वातावरण दिलं पाहिजे। यासाठी आज आम्ही हे अभियान राबवत आहोत की जसं बघितलं आहे की तुम्ही राख्याचं दुकान सजलं आहे, छान छान गिफ्ट्स लागलेले आहेत। आम्ही प्रत्येक पुरुषाला प्रत्येक बहिणीला आवाहन करत आहोत की कुठलंही महत्त्वाचं गिफ्ट घेण्याऐवजी तुम्ही एकमेकांना वचन द्या की तुम्ही एक सन्मान द्याल आणि एका भावाने एक अनुकूल वातावरण त्या महिलेला दिलं पाहिजे आणि महिलेने ते घेतलं पाहिजे। सो त्यासाठी आम्ही काही लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, जाणीव करून देण्यासाठी हे अभियान राबवत आहोत। हे पूर्ण आपल्याला माहिती आहे की रक्षाबंधन आपण 8 दिवस साजरा करतो, तर आमचं हे 8 दिवसाचं अभियान आहे। यामध्ये आम्ही स्कूल, कॉलेजेस आणि जे काही गर्दीचे ठिकाणे असतील जिथे गिफ्ट खरेदी केले जातात अशा ठिकाणी आम्ही राबवणार आहोत। आज आम्ही कापड बाजारमध्ये राबवत आहोत, उद्या आमचं न्यू आर्ट्स कॉलेजला, परवा सोमवारी आमचं सारडा कॉलेजला आणि मंगळवारी आमचं अहमदनगर कॉलेजला आहोत। तर आत्ताच्या सगळ्या यूथ जनरेशनला आम्ही आवाहन करतो आहे की बहिणीला जर गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही एक सन्मानाचं, सुरक्षिततेचं वातावरण देणं हे तुमच्यासाठी अनमोल गिफ्ट असेल आणि फक्त हे बहिणीलाच न द्यावं तर सामाजिक नैतिक जबाबदारी म्हणून समाजातल्या प्रत्येक स्त्रीला तुम्ही एक सुरक्षित वातावरण देणं हे आपले एक कर्तव्य आहे। अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी। इथे घेता येईल शोधनगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।